Hello friends, welcome once again. Today we are going to learn the poem Be the Best, subject English, standard 8, unit 1, 1.1, Be the Best, warming up. First we are going to learn the chit-chat section. चिटचॅट सेक्शन आपण बघूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेलं आहे का? मग तुम्ही काय म्हणणार आहे? येस. एखाद्याला मिळालं असेल तो येस म्हणेल, किंवा ज्याला मिळालं नसेल तो नो म्हणेल. हाउ डिड यू फील ॲट दॅट टाइम? आणि मग ज्या वेळेला तुम्हाला पारितोषिक मिळालं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? तर तुम्ही काय म्हणणार? आय फील व्हेरी हॅपी. मला खूप आनंद झाला. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही कधी तुमच्या प्रयत्नामध्ये अपयश आलेलं आहे का? बऱ्याच वेळेला आपण प्रयत्न करतो, प्रत्येक वेळेला यश येतच असं नाही, अपयश येतं. मग आपलं उत्तर काय येईल? येस, आय हॅव फेल्ड in my efforts. Do you think we should accept success as well as failure? तुम्हाला असं वाटतं का ज्या पद्धतीनं आपण यश स्वीकार करतो तसंच अपयशाचाही स्वीकार केला पाहिजे? हो, निश्चितच आपण अपयशही त्याच पद्धतीने स्वीकारलं पाहिजे. येस. आता पाचवा प्रश्न महत्वाचा आहे बघा. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? समजा शाळेच्या टीममध्ये तुमची नियुक्ती झालेली नाही, मग त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय? तर तुम्हाला दुःख होईल, आहे की नाही? मग तुम्ही काय म्हणणार? आय फील व्हेरी सॅड. मला खूप दुःख होईल. जर माझी नियुक्ती झाली नाही तर मला खूप दुःख होईल. आता यामध्ये पुढचा भाग आपण बघूया. पुढचा भाग काय आहे बघा. तर यामध्ये आपणाला एक सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. इथं काय लिहिलंय? रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. आता कोणकोणते शब्द दिलेत तर ते आपण पहिल्यांदा बघूया. आणि मग बा पहिला ए ग्रुप आहे, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. रिव्हर नदी, स्ट्रीम प्रवाह, सी समुद्र, ओशन महासागर. आता हे चारही भाग आहे तो पाण्याचा आहे. यामध्ये लहान कोणता आणि मोठा कोणता हे आपल्याला क्रमाने लावायचे. दुसरा बी भाग बघा. हिल, स्टोन, माउंटन आणि रॉक. हिल म्हणजे टेकडी, स्टोन दगड, माउंटन पर्वत आणि रॉक खडक. म्हणजे लहान इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला लावायचे आहे, किंवा त्याला असेंडिंग ऑर्डर आपण म्हणतो, इन्क्रीजिंग ऑर्डर. नंतर तिसरा सी भाग बघा. प्लांट, सॅपलिंग, ट्री आणि सीड. प्लांट रोपट, सॅपलिंग अंकुर आलेला असतो जे उगवताना येतं ते, ट्री झाड, सीड बी, झाडाचं जे वनस्पतीचं बी आहे. मग यातलं लहान कोणतं आणि पुढचा भाग डी, चाइल्ड, अडल्ट, बेबी आणि यूथ. आता हे जे चार ग्रुप दिलेत ए बी सी डी,
तेच आपण बी मध्ये काय करणार बा, रिअरेंज ईच ऑफ द अबाव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द देअर साईज ऑर ग्रोथ. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर, लहानापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने आपण ते लावणार आहे. आता पहिला ग्रुप बघा, यात काय येईल, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. सगळ्यात लहान काय आहे, तर स्ट्रीम सगळ्यात लहान येईल. स्ट्रीम. स्ट्रीम नंतर काय येईल सांगा, रिव्हर. अगदी बरोबर आहे, रिव्हर. रिव्हर नंतर काय येईल, सी, समुद्र. आणि शेवटी काय करणार, ओशन म्हणजे महासागर. ओशन, OCEAN, ओशन म्हणजे महासागर. आता हा झाला ग्रुप ए. तर ग्रुप बी बघूया. आता तुम्हाला सांगता येईल हिल, स्टोन, माउंटन आणि रॉक. सगळ्यात लहान कोण आहे त्यात, स्टोन, दगड. स्टोन हा सगळ्यात लहान. स्टोन नंतर काय येईल, काय येईल बघा, स्टोन नंतर अगदी बरोबर रॉक. रॉक येईल. रॉक नंतर काय येईल, आता राहिले स्टोन आणि रॉक लिहिले, हिल आणि माउंटन. हिल म्हणजे टेकडी आणि माउंटन म्हणजे पर्वत. मग तिसरा काय येणार आहे, हिल. आणि पुढे शेवटी माउंटन. माउंटन अगदी बरोबर. आता सी, तिसरा ग्रुप बघा. तिसऱ्या ग्रुपमध्ये काय येणार आहे, सी, प्लांट, सॅपलिंग, ट्री आणि सीड. सगळ्यात लहान कोण, सीड, कारण बी पासूनच झाड तयार होतं. सी. सी नंतर काय येणार, सॅपलिंग, अंकुर, जमिनीतून जो बाहेर पडतो तो येईल, सॅपलिंग. सॅपलिंग नंतर काय येईल सांगा बघूया. सीड लिहिलं, सॅपलिंग लिहिलं. प्लांट येईल का ट्री, प्लांट. अगदी बरोबर, प्लांट. आणि सगळ्यात शेवटी मोठं काय येणार आहे, ट्री येईल. बरोबर. आता चौथा शेवटचा भाग बघा, चाइल्ड, अडल्ट, बेबी आणि यूथ. सगळ्यात पहिल्यांदा काय येईल, काय येईल सांगा, सगळ्यात पहिल्यांदा बेबी. अगदी बरोबर, बेबी, लहान बालक, मुक्त जन्माला आलेलं. नंतर चाइल्ड येईल, चाइल्ड. चाइल्ड नंतर काय येईल बघा, बेबी, चाइल्ड, यूथ. यूथ म्हणजे तरुण, YOUTH. आणि सगळ्यात शेवटी काय येणार आहे, अडल्ट. अडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्ती, अडल्ट. हा भाग समजला का, तुमच्या लक्षात येतोय का बघा. काय केलंय, तर चढत्या क्रमाने स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन, झरा, नदी, समुद्र, महासागर. नंतर स्टोन, दगड, रॉक, खडक, हिल, टेकडी, माउंटन, पर्वत. नंतर काय येणार आहे, तिसरा सी ग्रुप, सीड म्हणजे बी, सॅपलिंग जो अंकुर बाहेर पडतो तो, प्लांट, वनस्पती आणि ट्री. म्हणजे सगळ्यात आता शेवटचा ग्रुप लहान काय आहे, बेबी. बेबी नंतरची स्टेप कोणती, चाइल्ड. चाइल्ड नंतरची यूथ आणि यूथ नंतरची अडल्ट. हा भाग आपल्याला समजला. आता याच्या पुढचा भाग जो आहे तो अत्यंत एक सुंदर आहे. तो म्हणजे एक स्टोरी आहे, आपण आतापर्यंत शिकलेलो आहे, द लायन अँड द माऊस. अत्यंत सुंदर अशी स्टोरी. पहिल्यांदा आपण ती स्टोरी बघूया आणि
नंतर थोडंसं त्याच्याकडे जाऊया. हां, आता बघा यामध्ये काय आहे या स्टोरीमध्ये. तर या स्टोरीमध्ये आपणाला फिल इन द ब्लँक्स करायचे, रिकाम्या जागा भरायचे. आणि रिकाम्या जागा भरल्यानंतर आपणाला ही स्टोरी थोडीशी कंप्लीट करता येईल. त्यासाठी काय केलं बघा, कोणत्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर शेवटी इथं बघा, शेवटी इथं हा तुम्हाला लाल डॉट दिसतोय, त्यामध्ये हे शब्द दिलेले आहेत. पहिला आहे हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोअर्ड, फ्री, च्यूड, हर्ड आणि लाफ्ड. आता याचा अर्थ पहिल्यांदा बघूया आपल्याला. हेल्प म्हणजे मदत करणे, अँग्रीली रागाने, कॉट पकडला गेला, फॉरेस्ट जंगल, माऊस उंदीर, किल ठार मारणे, रोअर्ड गर्जना करणे, गर्जना करणे, फ्री मुक्त करणे, च्यूड कुरतडणे किंवा चावणे, हार्ड ऐकले आणि लाफ्ड हसायला लागला. आता आपण ही पहिल्यांदा काय करूया, ही स्टोरी जी आहे ती स्टोरी वाचूया. आणि स्टोरी वाचल्यानंतर हे आपण रिकाम्या जागा पूर्ण करूया. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस, प्री प्रायमरी म्हणजे प्राथमिकच्या लहान वर्गामध्ये आपण ही कथा शिकलेलो आहोत. यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. आता इथं बघा काय, अ लायन वॉज स्लीपिंग इन. तो झोपलेला होता. कुठं झोपला होता तो सांगा. द लायन वॉज स्लीपिंग इन. कुठं झोपला होता तो वाघ. तर यातला कोणता ऑप्शन येईल बघा. हा, इथं फॉरेस्ट. करेक्ट. द लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. फॉरेस्ट बरोबर. पुढचा भाग काय येईल बघा. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up. तो सिंह उठला. उठला पण उठताना कसा कसा उठला तो, यातला कोणता येईल बघा. अँग्रीली रागाने जागा झाला. ज्यावेळेला उंदीर त्याच्या अंगावरती खेळत होता त्यावेळेला काय झाला, तो रागाने जागा झाला. मग तिथं काय येईल, अँग्रीली. 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 नंतर काय येईल, ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू. त्यानं त्या उंदराला पकडलं आणि काय करायला लागला तो, रेडी टू काय, किल. रेडी टू किल इट. तो मारायला लागला उंदराला. मग उंदीर काय करायला लागला, विनवणी करायला लागला. मग पुढे काय येईल बघा, द डॉट डॉट बेग द लायन. बेग विनवणी करणे. काय विनवणी करायला लागला, कोण विनवणी करायला लागला, माऊस. माऊस begged the lion to leave it and said that someday it would help the lion. एखाद्या दिवशी मी तुला मदत करेन. हेल्प. हेल्प द लायन. द लायन लाफ. तो सिंह हसायला लागला. द लायन लाफ. हा काय मला मदत करणार म्हणून.
अँड लेट इट गो, आणि त्याला जाऊ दिलं. वन डे द लायन वॉज कॉट. इथं पर्याय बघा, कॉट आहे का, कॉट, CAUGHT. The lion was caught in a net set up by hunters. He roared. तो गर्जना करायला लागला. He roared. He roared loudly. मोठ्याने गर्जना करायला लागला. As he tried hard to escape. The mouse dot the lion. उंदराने त्या सिंहाची गर्जना ऐकली. Heard the lion and came. It dot up. आणि मग त्याने काय केलं, ते जाळ्यात अडकवलं, ते कुरतडायला लागला. चिवड. चिवडचं स्पेलिंग काय वा, CHEWED. चिवड. काय चिवड केलं, चिवड ऑफ द नेट विथ इट शार्प टीथ अँड सेट द लायन फ्री. सेट द लायन फ्री. आणि त्यानं काय केलं, सिंहाला मुक्त केलं. आता हे सगळे आपण भरलं. आता या स्टोरीचं मॉरल काय सांगता येईल, आपण सांगा. कळलं काही गोट. बघा पुन्हा एकदा वाचतो. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माउस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माउस अँड वॉज रेडी टू किल इट. द माउस begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. आता काय करायचं आपल्याला, मॉरल ऑफ द स्टोरी काय सांगता येईल. मॉरल ऑफ द स्टोरी सांगा मला आता. मॉरल ऑफ द स्टोरी, व्हॉट विल बी द मॉरल ऑफ द स्टोरी, काय सांगता येईल. अगदी बरोबर. काय, अ फ्रेंड इन नीड. समजा दोन मॉरल सांगता येतील. एक पहिल्यांदा बघ, मॉरल आपल्याला बघायचं आहे. काय येईल मॉरल ऑफ द स्टोरी, बघा. बरोबर आहे, सांगा. फ्रेंड, फ्रेंडचं स्पेलिंग FRIEND. अ फ्रेंड इन नीड इज friend indeed. A friend in need is friend indeed. अगदी बरोबर आहे. छान. आता दुसऱ्या मॉरल आणखी एक सांगा बघूया, काय सांगता येईल दुसरा मॉरल. बघू इथं आणखी एखादा मॉरल सांगा. काय होईल, आपण एखाद्याला गृहीत धरू नये. मग काय येईल त्याला, नेवर अंडर इस्टिमेट. अंडर इस्टिमेटचं स्पेलिंग येईल का, UNDERESTIMATE. अंडर इस्टिमेट एनी वन. नेवर अंडर एस्टिमेट एनी वन म्हणजे काय, कुणालाही गृहीत धरू नका. कारण जरी उंदीर लहान असला तरी त्याने सिंहाची खूप मोठी मदत केली. ठीक आहे. आता आपण याच्या पुढचा भाग बघूया.
काय आहे बघ पुढचं बघा कवितेतला हा हा कविता चाललेली आहे. डायरेक्ट आता कवितेचं आपण वाचन करूया आणि मग पुढच्या भागाकडे वळूया. काय आहे बघा पहिल्यांदा आता टॉर्च घेतो मी. टायटल ऑफ द पोयम बी द बेस्ट. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rail. Be a bush if you can't be a tree. बघा पाच पहिला 5 ओळी टायटल घेतले आणि 4 ओळी स्टांजा आहे. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway appear make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be a crew. There is something for all of us here. There is a big work to do, and there is a lesser to do, and the task you must do is the near. Last stanza. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the little sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best, whatever you are. And this poem is written by Douglas Molas. Now, are you ready to sing the poem with me? Yes. Are you ready? Best. Be the best. Be the best. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the hill. Be a bush if you can't be a tree. Be the best. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the hill. Be a bush if you can't be a tree. Be the best. Be the best. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happy